ओके, तर आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, आफ्टर क्लिकिंग डॅश इन डॉक्युमेंट रिसाइजिंग हँडल आर अपीयर अराउंड इट. मग त्याला काय म्हणतात ते, तर जो काही क्लिक केल्यानंतर जो काही डायलॉग बॉक्स येतो आपल्याकडे त्याला विझार्ड असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे, यूज डॅश की टू सिलेक्ट ओनली वन कॅरेक्टर ऑन राईट साइड ऑफ कर्सर. तर त्याचं उत्तर आहे शिफ्ट प्लस जो लेफ्ट साइडचा ॲरो आहे ते त्याचं उत्तर आहे. ओके, मी एक सांगेल तुम्हाला, हे एका सॉफ्टवेअरमधून क्वेश्चन्स वगैरे घेतले आहेत. जर तुम्हाला काही मागे पुढे जर वाटलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करा, मी त्याला तुम्हाला उत्तर देईल. आणि त्यानंतर मी तुम्हाला एक सांगेल की क्वेश्चन्स, आता तुम्ही विचार करणार की 50च आहेत, तर हे 50 क्वेश्चन जरी केले तरी तुमचं काम होऊन जाईल. हे जे प्रश्न असतात ते जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्यांनाच कन्वर्ट केलं जातं ट्रू फॉल्स मध्ये, किंवा त्यांनाच जे काही कन्वर्ट जे आहे ते केलं जातं तुम्हाला मॅच द फॉलोइंग्स मध्ये वगैरे. प्रश्न मात्र तेच असतात, फक्त त्यांची जी काही वाक्यरचना जी आहे त्यांची अदलाबदल केली जाते. तुम्हाला फक्त त्याचं स्वरूप समजणं गरजेचं आहे, त्यानुसार तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॅश इज यूज टू मार्क इच अँड एव्हरी पॉइंट फॉर ऑर्डर लिस्ट. त्याला म्हणतात ते नंबरिंग, म्हणजे त्याचा आन्सर आहे नंबरिंग. ओके, नंतरचा प्रश्न आहे, टू क्रिएट अँड प्रिंट लेबल्स डॅश टूल इज यूज. तर प्रिंट लेबल क्रिएट करण्यासाठी वापरला जातो तो कोणता टॅब आहे, रिव्ह्यूज. रिव्ह्यूजमध्ये लेबल्स जे असतात ते वापरले जातात. त्यानंतर आहे, यू कॅन फाइंड शेप्स अंडर डॅश टॅब. इन्सर्ट हा जो टॅब आहे त्याच्यामध्ये शेप्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. टू मेक सम प्रोसेस ऑन द वर्ड मीन्स टू क्रिएट वेब पेज. ओके, पॉइंट इज अ मेजरमेंट इन टू युनिट टू मेजर द फॉन्ट साइज ऑफ टेक्स्ट. त्याचं उत्तर आहे टेक्स्ट. टू क्लोज प्रिंट प्रिव्ह्यू. प्रिंट प्रिव्ह्यू क्लोज करण्यासाठी डॅश की कॅन बी यूज्ड. तर एस्केप की जी आहे ती यूज केली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, स्पेलिंग अँड ग्रामर चेकर आर कॉमनली फाउंड ॲज अ पार्ट ऑफ वर्ड प्रोसेसर. तर त्याचं उत्तर आहे ट्रू. ओके, डॅश कमांड फॅसिलिटी इज यूज टू करेक्ट द कॉमन स्पेलिंग मिस्टेक. तर त्याचं उत्तर आहे ऑटो करेक्ट. ओके, आफ्टर क्लिकिंग डॅश इन डॉक्युमेंट रिसाइजिंग हँडल आर अपीयर अराउंड इट. तर त्याचं उत्तर आहे पिक्चर. ओके, त्यानंतर आहे, डॅश शॉर्टकट की इज यूज टू कट द टेक्स्ट इन MS वर्ड. 2010 असू दे, 2019 असू दे, 2021 असू दे, कोणताही वर्ड असू दे, सेम शॉर्टकट की आहे Ctrl+X. ओके, पेस्टसाठी Ctrl+V, कॉपीसाठी Ctrl+C, कटसाठी Ctrl+X, अंडूसाठी Ctrl+Z. ओके, MS वर्ड डज नॉट सपोर्ट बुलेट्स अँड नंबरिंग फॉर टेक्स्ट मॅटर. ओके, याचं उत्तर आहे फॉल्स. चेंज द डॅश टू क्रिएट अ डॉक्युमेंट इन वाईड फॉर्मॅट. पेज ओरिएंटेशन. पेज ओरिएंटेशन काय करतो, आपला जो काही फॉर्मॅट्स आहेत पेजचे ते चेंज करण्यासाठी मदत करतो. अंडू ऑप्शन इज गिवन इन डॅश ऑफ टूलबार. कोणत्या ऑप्शनमध्ये असतो, तर तो फाईल या ऑप्शनमध्ये असतो, फाईल या टूलबारमध्ये. इन अ डॉक्युमेंट what is the maximum number of columns that can be inserted in MS Word table. तर मॅक्झिमम किती आपण इन्सर्ट करू शकतो, 63. ओके, डॅश कमांड इज प्रेझेंट इन होम टॅब. कोणती कमांड होम टॅब मध्ये असते, तर सॉर्ट ही कमांड जी आहे ती होम टॅब मध्ये असते. ओके, जर तुम्हाला PDF डाउनलोड नसेल करायची तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून घेतला तरी सुद्धा तुमचं काम होऊन जाईल. ओके, टू डिसाइड बॉर्डर सेटिंग बाय युझिंग द ऑप्शन इन डॅश फॉन्ट ग्रुप. बॉर्डर फॉन्ट ग्रुप. ओके, डॅश क्लिकिंग स्क्रीन क्लिपिंग टू इन्सर्ट पिक्चर ऑफ एनी पार्ट ऑफ द स्क्रीन. तर त्याचं उत्तर आहे स्क्रीनशॉट. ओके, टू सिलेक्ट एनी वर्ड इन डॉक्युमेंट डॅश विथ माऊस ऑन द वर्ड. डबल क्लिक करायची असते माऊसवर की त्याने तुमचा डॉक्युमेंट जो आहे तो सिलेक्ट होतो. डायलॉग बॉक्स कॅनॉट बी रिसाइज. ट्रू, डायलॉग बॉक्स आपण रिसाइज नाही करू शकत आहे. बॅकग्राऊंड कमांड इज गिवन इन डॅश टॅब. कोणत्या टॅबमध्ये बॅकग्राऊंड कमांड असतात तर ते डिझाईन टॅबमध्ये बॅकग्राऊंड कमांड असतात. Ctrl+B, खूप सोपं आहे. Ctrl+B इज युज्ड इन MS वर्ड फॉर बोल्ड द सिलेक्टेड टेक्स्ट. म्हणजे जो काही टेक्स्ट आहे सिलेक्ट केलेला त्याला बोल्ड करण्यासाठी Ctrl+B ही कमांड वापरली जाते. डॅश शॉर्टकट की इज यूज टू गिव्ह सेंटर अलाइनमेंट. Ctrl+E
ही त्याची काय आहे, शॉर्टकट की आहे जी सेंटर अलाइनमेंटसाठी वापरली जाते. इन MS Word 2010 10 पुन्हा एकदा सांगेल मी, बाकी सगळ्या व्हर्जनसाठी सेमच आहे. In MS Word 2010, in table going from one cell to another, press dash key, tab बटन प्रेस केलं की तुम्ही एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाऊ शकता. डॅश शो प्रिंट प्रिव्ह्यू इन MS Word 2010 फाईल मेनू, त्याच्यामध्ये प्रिंट प्रिव्ह्यूचा ऑप्शन असतो. फॉर्म्युला ऑलवेज स्टार्ट विथ द इज इक्वल टू, फॉर्म्युला कशाने चालू होतो, इज इक्वल टूच्या साईनने चालू होतो. ओके. डॅश इज द शॉर्टकट की फॉर मॅन्युअल लाईन ब्रेक. मॅन्युअल लाईन आपल्याला लाईन ब्रेक जर करायचं जर असेल तर त्याच्यासाठी शॉर्टकट की काय आहे, शिफ्ट प्लस एंटर. ओके. यू कॅनॉट सॉर्ट टेबल बाय कॉलम, फॉल्स आहे याचं उत्तर. आपण कॉलम मध्ये सुद्धा आपण टेबल काय करू शकतो, सॉर्ट करू शकतो. त्यानंतर आहे RTC फ्रँकलिन गोटिक स्पेसिफाईड, म्हणजे हे काय आहे तर तो एक फॉन्टचं नाव आहे. ओके. वी कॅन डू डॅश युझिंग ओनली MS Word, तर सगळं काही करू शकतो आपण, स्पेलिंग चेक, चेंज फॉन्ट कलर, टाईप वर्ड, हे सगळं काही, म्हणजे याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस. ग्रामर मिस्टेक डज नॉट चेक बाय MS Word, फॉल्स आहे. ग्रामर मिस्टेक आपण वर्डमध्ये चेक करू शकतो. एरियल, टाइम्स न्यू रोमन आर द एक्झाम्पल ऑफ फॉन्ट, सिम्पल आहे. कंट्रोल E इज यूज फॉर, आता बघा मगाशी मी मागच्या काही क्वेश्चन्समध्ये डॅश की इज यूज फॉर सेंटर अलाइनमेंट असा एक क्वेश्चन होता, आणि आता बघा तोच प्रश्न आहे. म्हणजे फक्त मला जे तुम्हाला जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की प्रश्न फिरून विचारले जातात, तर ते अशा पद्धतीने. मागे तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे जाऊन तुम्ही बघू शकता, हा एक प्रश्न होता आणि पुन्हा सेम आन्सर असलेला हा एक प्रश्न आहे. कंट्रोल प्लस E इज यूज फॉर सेंटर अलाइनमेंट. ओके. स्टेटस बार इज डिस्प्ले ऑन द डॅश साइड ऑफ MS Word ऍप्लिकेशन विंडो, तो कुठे असतो तर स्टेटस बार हा लेफ्टला असतो, राईटला असतो की टॉपला असतो, तर तो स्टेटस बार हा आपल्या बॉटमला असतो, म्हणून याचं उत्तर आहे नन ऑफ दिस. ओके. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे कमांड ऑर फॅसिलिटीज इज यूज टू करेक्ट द कॉमन स्पेलिंग मिस्टेक. मग काय आहे त्याचं उत्तर, ऑटो करेक्ट. ओके. फाईल हॅव्हिंग .docx हे एक्सटेन्शन आहे फाईलचं. रिप्रेझेंट कोणत्या सॉफ्टवेअरला हे प्रेझेंट करतं तर MS Wordला हे काय करतं, एक्सटेन्शन रिप्रेझेंट करतं. टू सिलेक्ट एनी पॅरेग्राफ इन डॉक्युमेंट डॅश विथ माऊस ऑन पॅरेग्राफ, काय करायचं असं तर त्याच्यावर जी आहे ती जर पॅरेग्राफ जर टू सिलेक्ट एनी पॅरेग्राफ इन डॉक्युमेंट ट्रिपल क्लिक करायची असते, मी डबल क्लिक लिहिलेलं आहे, ते तुम्ही करेक्ट करून घ्या. ओके. त्यानंतर आहे मॅक्झिमम नंबर्स ऑफ कॅरेक्टर इन फाईल नेम इज, किती कॅरेक्टर असतात, 255 कॅरेक्टर्स हे मॅक्झिमम नंबर्स कॅरेक्टर असतात फाईलमध्ये, म्हणजे आपण तेवढे नंबर्स टाकू शकतो. इन MS Word कट ऑप्शन इज अवेलेबल इन होम टॅब, सिम्पल आहे. वी कॅन चेंज फॉन्ट स्टाईल फ्रॉम होम टॅब. ओके. स्टाईल आपण कशातून चेंज करतो, होम टॅब मधून. डॅश ऑप्शन इज यूज टू सेंड युअर सेव्ह डॉक्युमेंट फाईल. ओके. याचं उत्तर आहे फाईल. कंट्रोल प्लस L हे कशासाठी वापरलं जातं, लेफ्ट अलाइनमेंटसाठी. यू कॅन इन्सर्ट कॅप्शन टू फिगर फ्रॉम रेफरन्स, कशामध्ये पाहिलं जातं, कोणत्या टॅबमध्ये, रेफरन्स या टॅबमध्ये. यू कॅन इन्सर्ट द वॉटरमार्क इन MS Word डॉक्युमेंट. यू कॅन इन्सर्ट द वॉटरमार्क इन MS Word डॉक्युमेंट, तर याचं उत्तर आहे ट्रू, आपण इन्सर्ट करू शकतो. आफ्टर क्लिकिंग ऑन हेडर अँड फुटर वी कॅनॉट एडिट इट, फॉल्स, याचं उत्तर आहे फॉल्स, आपण एडिट करू शकतो. पेज ओरिएंटेशन इफेक्ट ऑफ प्रिंटिंग द डॉक्युमेंट व्हर्टिकली जो पेज ओरिएंटेशन असतो त्याला काय म्हणतात, पोर्ट्रेट. ओके. आणि जो आडवा असतो त्याला म्हणतात ते लँडस्केप. फाईल नेम्स अपरिंग इन डॅश डॅश ऑप्शन इन द फाईल मेनू, रिसेंट ऑप्शन इन फाईल मेनू. ओके. द टर्म वर्ड प्रोसेसिंग मीन्स टेक सम प्रोसेस ऑन टेक्स्ट, याचं उत्तर आहे ऑन टेक्स्ट. In a Word document, to get the document file link through text separately, use dash option. तर कोणतं ऑप्शन आहे ते, हायपरलिंक ऑप्शन.